नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि तुम्ही बघताय पुढारी न्यूज वरती मुद्दा विधानसभेचा घेऊन आपण आलेलो आहोत चांदिवली विधानसभा मतदारसंघामध्ये। दिलीप मामा लांडे हे इकडचे विद्यमान आमदार आहेत आणि सध्या ते शिंदेच्या शिवसेनेसोबत आहेत। दिलीप मामा लांडे यांच्या समोर यावेळेला आव्हान आहे ते नसीम खान यांचं। मागची इकडची निवडणूक ही फारच रंजक ठरलेली होती, कारण केवळ 409 मतांनी दिलीप मामा लांडे यांचा विजय झालेला होता आणि या वेळेला सुद्धा नसीम खान विरुद्ध दिलीप मामा लांडे असा हा संघर्ष चांदिवलीमध्ये होतोय आणि म्हणूनच चांदिवलीमधली यंदाची राजकीय हवा काय सांगते समजून घ्यावा लागेल मुद्दा विधानसभेचा मधून। अभी जोर से प्रचार शुरू है, आप क्या बीजेपी के साथ है? बीजेपी के साथ है। थमा दिए टॉयलेट पूरा रास्ता घूम गई थी मैं, अभी आई बिना खाए पिए भूख लगाए मुझे तेज से। अच्छा, प्रचार करके आई थक गई। अच्छा, मतलब ढूंढते आई कि किधर गई कुछ पता नहीं चला, गली घूम गए थे। ये किसका फोटो है? जो थमाया था जो थमा दिया पकड़ ली मैं। ये कौन है भाई? अब नेता है, अब कौन है मुझे नहीं मालूम है। दे दिए तो आप लेके घूम रही हूँ। चांदिवली में दिलीप मामा ही क्यों चाहिए? दिलीप मामा 3 साल में जो जैसा काम किया है ना, 20 साल में जो हमारा था ना वो कुछ भी नहीं किया था। दिलीप मामा हम लोग को, पब्लिक को, पूरा चांदिवली में दिलीप मामा ही चाहिए। प्रत्येक घरामध्ये लहान असू ना मोठे सगळ्यांच्या मनावरती मामांचं राज्य झालं। चांदिवली विधानसभा मतदारसंघामधल्या शिवसेनेच्या प्रचारामध्ये मी या क्षणाला आहे आणि प्रचारामध्ये नेते मंडळींना गाठणं, त्यांच्याशी संवाद साधणं हे थोडंसं कठीण आहे आणि विशेषतः जेव्हा आपण चांदिवलीमध्ये असतो आणि दिलीप मामा प्रचार करत फिरत असतात तेव्हा त्यांची वेळ मिळवणं हे आम्हा पत्रकारांसाठी सुद्धा कठीण आहे, कारण गल्लोगल्ली जातात, दारोदारी जातात, प्रचार करतात। मामा, शेवटी आपली भेट झालेली आहे। मला सांगा, काय वातावरण दिसतंय? लोकांमध्ये जाताय, आवाहन करताय, काय म्हणतायत लोक? तुम्ही लोकांना काय सांगताय? चांदिवलीतील रस्ते असतील, खेळाचे मैदान असतील, पाण्याचा प्रश्न असेल, मूलभूत सुविधा असतील, हे 20 वर्षात मिळाल्या नव्हत्या, परंतु 80 ते 90% हे मी फक्त आणि फक्त 3 वर्षामध्ये लोकांसमोर चांदिवलीचा विकास ठेवलेला आहे। त्यामुळं लोकांना कळालं की विकास होऊ शकतो, करणारा माणूस पाहिजे। पण तुमच्या विरोधामध्ये जो प्रचार सुरू आहे त्यामध्ये गद्दारीचा मुद्दा प्रामुख्याने मांडला जातोय। आधी राजसाहेबांसोबतची गद्दारी, मग उद्धव ठाकरेंसोबतची गद्दारी, असं ठाकरेंच्या गद्दारीचा मुद्दा पुढे केला जातो आणि प्रचार केला जातोय। या सगळ्या प्रचाराकडे मुळात तुम्ही कसं बघता? माझ्या दृष्टिकोनातून, लोकांच्या दृष्टिकोनातून विकास महत्त्वाचा आहे। त्यामुळं लोक आज पण मोठ्या प्रमाणामध्ये माझ्याबरोबर आहेत, आशीर्वाद देतात ते एका विकासाच्या मुद्द्यावरती। त्यामुळं आत्ता लोकांकडं बोंबलायला कुठले मुद्दे नाहीत विरोधकांकडे। त्यामुळं विरोधकांचा हाच एक मुद्दा आहे। काल पण काही लोक बोंबलले, त्यामुळं अशा पद्धतीने आता एकच त्यांच्याकडे बोंबलायला आहे की नाही हे तर गद्दारी केली, तिथं गद्दारी केली, पण तुम्ही जे बोंबलतायत हे तुम्ही लोकांशी गद्दारी केली हे सांगा ना। लोकांनी तुम्हाला निवडून दिलं तो विश्वासाने, या चांदिवलीचा विकास करण्यासाठी, चांदिवलीतील लोकांना सन्मान देण्यासाठी। पण तुम्ही 5 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष या चांदिवलीचा विकास केला नाही, याच्यापेक्षा मोठी गद्दारी कुठली आहे? मामा, तुम्ही धनुष्यबाणासाठी आवाहन करताय, पण या वेळेची निवडणूक वेगळी आहे, कारण मागच्या वेळेला जेव्हा तुम्ही धनुष्यबाणावरती निवडून आलात तेव्हा शिवसेना एकसंध होती, आता 2 शिवसेना आहेत। 2 शिवसेनांचं आव्हान एकमेकांसमोर वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये। इथं काय वाटतंय तुम्हाला? मतांचं जे विभाजन अपेक्षित आहे, जी चर्चा आहे, त्याचा काही फटका बसेल? बिलकुल नाही। तोच झेंडा आणि तोच धनुष्यबाण घेऊन मी लोकांसमोर आलेलो आहे। त्यामुळे लोकांना चांगलं माहिती आहे की या सर्व गोष्टी लक्षात ठेवून 3 वर्षामध्ये दिलीप मामाने केलेला विकास, 3 वर्षामध्ये लोकांना दिलेला सन्मान, हे सर्व लोकांच्या हृदयात आहे आणि या हृदयामधून 20 नोव्हेंबरला प्रभू रामचंद्राचं धनुष्यबाणाचं बटन दाबून या चांदिवलीच्या विकासासाठी, चांदिवलीतील गोरगरिबांना सन्मान मिळण्यासाठी पुन्हा एकदा धनुष्यबाणाचं बटन दाबून
दिलीप मामाच्या डोक्यावरती आशीर्वाद प्रचंड बहुमताने आशीर्वाद देतील याची मला खात्री आहे. भकास विरुद्ध विकास असा मुद्दा घेऊन तुम्ही ही निवडणूक लढवताय. शुभेच्छा तुम्हाला निवडणुकीसाठी. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. नसीम भाई के साथ में हर जाति हर धर्म के लोग हैं और वो सबको लेकर चलते हैं. वो ऐसा नहीं क्या कि कोई एक कम्युनिटी को करते. वो उतना जितना प्यार मुसलमान को करते उतना प्यार हिंदू को करते, उतना प्यार सिख को करते, ईसाई को करते, सबको उतना ही प्यार करते और सबको एक नज़र से देखते. चांदिवलीमध्ये प्रचार जोरदार सुरू आहे आणि या प्रचाराच्या सगळ्या धामधुमीमध्ये काँग्रेसच्या प्रचारामध्ये आपण आहोत. नसीम खान माझ्यासोबत आहेत. जोरदार उत्साह कार्यकर्त्यांमध्ये दिसतोय. गल्लीबोळांमध्ये जाऊन तुम्ही प्रचार करतात. मला सांगा काय प्रतिसाद मिळतोय, लोक तुम्हाला काय सांगतात? खूप छान प्रतिसाद आहे. लोकांचा आशीर्वाद, लोकांचा भरघोस समर्थन आम्हाला मिळत आहे. कारण मी चार वेळा इथे आमदार राहून गेलेलो आहे. 1999 पासून 2019 पर्यंत या विभागाची मी सेवा केलेली आहे. अनेक विकासाचे काम केलेलं आहे, डेव्हलपमेंटचं काम केलेलं आहे. माझं राजकारण समाजकारणच्या माध्यमातून विकास करण्याचं राजकारण आहे. या विभागाची जनताला सगळे माहीत आहे. तर गेल्या 5 वर्षामध्ये 2019मध्ये 400 मतांनी मी पराजित झालो होतो. लोकांमध्ये खूप नाराजगी झाली होती आणि गेल्या 5 वर्षामध्ये ज्या प्रकारे या मतदारसंघामध्ये भ्रष्टाचाराचा बोलबाला झालेला आहे, अनेक घोटाळे झालेले आहेत, विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार झालेला आहे, चांदिवलीच्या विकासाची गती थांबलेली आहे, लोकांमध्ये तीव्र नाराजगी आहे, नागरिक सुविधा सारखी लोकांना मिळत नाही आहे, पाण्याची टंचाई आहे, रस्ते बरोबर नाही आहे, गटराची साफसफाई नाही आहे, दत्तक वस्ती योजनेच्या नावाखाली स्वतःची संस्था घेऊन पैसे घेण्याचं काम, भ्रष्टाचार करण्याचं काम चालू आहे, साफसफाई नाही आहे एरियामध्ये. असे अनेक विषय या मतदारसंघामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये उभा झालेला आहे. त्यांनी केलेल्या विकासाला भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. ते दुसरीकडे असं म्हणतात 20 वर्षामध्ये हा मतदारसंघ त्यांनी भकास केला होता, मी इथे येऊन विकास केला. दिलीप मामा लांडेंशी आम्ही बोललो तेव्हा त्यांचं हे मत होतं. ते बरोबर आहे, त्यांचं मत एकदम बरोबर आहे. आम्ही जे 20 वर्षामध्ये विकास केला त्यांचा वाटोळा करण्याचं काम गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी केलेलं आहे. त्यांनी इथे भ्रष्टाचारचा बोलबाला आहे. आता कोकर घोटाळा त्यांनीच केलेला आहे, शौचालय घोटाळा त्यांनीच केलेला आहे, कचरा घोटाळा त्यांनीच केलेला आहे, पावसाच्या अगोदर नाला मिठी नदीच्या साफसफाईच्या नावाखाली जे पैसे येतो त्याच्या घोटाळा त्यांनीच केलेला आहे. म्हणून अर्धा तासा पावसामध्ये कमरभर पाणी या विभागामध्ये जमा होण्याची सुरुवात पहिलीच झालेली आहे 5 वर्षामध्ये. तर हे सगळे जनताला माहीत झालेलं आहे. म्हणून ह्या जनता आणि बाळासाहेब ठाकरेपासून, राज ठाकरेपासून, उद्धव ठाकरेपासून सगळ्यांकडून गद्दारी करण्याचं काम त्यांनीच केलेलं आहे. तर या जनता या 20 तारीखला त्यांच्याकडून शोले पिक्चर मध्ये जसं आहे ना, चुन चुन के हिसाब लेंगे, चुन के हिसाब लेंगे, अशा चांदिवलीच्या मतदारसंघाची जनतानी संकल्प घेतलेला. बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, असं एकीकडे तिकडे असं एकीकडे त्यांचे शीर्ष नेतृत्व म्हणतात. दुसरीकडे दिलीप मामांना जेव्हा आपण हे विचारतो ते म्हणतात की आम्ही सांगतो लोकांना एकत्र राहा, एक राहा. मला एक सांगा की ज्या ज्या वेळी या देशामध्ये निवडणुका येत असतो लोकसभाच्या 2014 पासून आपण सिरियल बघा, सिरीज वाईज बघा, त्यावेळी 2014 मध्ये हिंदुस्तान पाकिस्तान, हिंदू मुसलमान, शमशान कब्रस्तान, 2019 मध्ये लो जिहाद, ओड जिहाद, लैंड जिहाद, आता 2024 मध्ये परत अगर बटेंगे तो कटेंगे अशा प्रकारचा नेरेटिव्ह घबरवायचा, लोकांना घाबरून मत घ्यायचं, हा जे षडयंत्र आहे वाटण्याचा, डिव्हिजन अँड रूल करण्याचा महाराष्ट्राची जनता आणि देशाची जनता
जनता समजलेली आहे. ये जनता है सब जानती. 20 वर्ष इथल्या जनतेने तुम्हाला दिलेली होती, 5 वर्ष आता तिकडे लांडे मामांना या जनतेने दिलेली आहेत, आणखी 5 वर्ष तुम्ही या जनतेकडे आता मागताय जेव्हा पुढे जाऊन, काय त्यांना सांगताय, काय आश्वासन देतात? थांबलेला विकास, चांदिवलीमध्ये वाढलेली नशाखोरी, वाढलेला भ्रष्टाचार, महानगरपालिका पोलिसांतर्फे होत असलेल्या लोकांवर अन्याय अत्याचार आणि थांबलेला विकासाला पुढे घेऊन जाण्याचा हा संकल्प मी घेतलेला आहे जनताच्या समोर आणि जनताला माहिती आहे आणि जनता त्याला प्रतिसाद देत आहे. आणि कारण मला 20 वर्ष या विभागाच्या प्रत्येक जाती जमाती धर्म समाज भाषा बोलणारे लोकांनी जवळून पाहिलेलं आहे, जवळून बघितलेलं आहे. एकदा नाही सलग 4दा मला भरघोस मतांनी लोकांनी निवडून दिलेला आहे. तर म्हणजे काहीतरी नसीम खानमध्ये खूबी असेल, कामाची खूबी असेल, विकास मी केला असेल. असंच लोक 4-4 वेळा सलग निवडून देतात का कोणाला? आणि 100-200 मतांनी नाही, 30,000 40,000 50,000 मतांनी मला निवडून देत आहेत लोक. तर या जनताचा प्रेम, जनताचं समर्थन माझ्यासोबत पूर्वीसुद्धा होता, आतासुद्धा आहे. 20 तारीखला आम्ही भरघोस मतांनी निवडून येऊ हा मला विश्वास आहे. गेलेला गड परत मिळेल अशी तुम्हाला आशा आहे? गड पूर्वीसुद्धा गेला नव्हता, 400 मतांनी पराजय. काय गड गेला असं आपण म्हणू शकत नाही. त्याचा सुद्धा पछतावा प्रत्येक नागरिकांना 2019 झाला होता. आणि 2019 पासून 2024 पासून कोविड काळ असो किंवा लोकांवर होत असलेला अन्याय असो, जय भीमनगर पवई हिरानंदानीमध्ये 600पेक्षा जास्त परिवारांना बेघर करण्याचा या आमदाराचा षडयंत्र असो, भारत कोल कंपाऊंडमध्ये 4 ते 5 हजार कामगारांना बेरोजगार करण्याचा षडयंत्र असो, या सर्व कामामध्ये नसीम खानने पुढाकार घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचा आंदोलन आणि लढा दिलेली आहे आणि जनता माझ्यासोबत आहे. धन्यवाद. या संवादासाठी शुभेच्छा तुम्हाला. प्रचाराचा धुरळा उडालेला आहे आणि तसाच सभांचा धमाका सुद्धा आपल्याला चांदिवली मतदारसंघामध्ये होताना दिसतोय. थोड्या वेळापूर्वीच राज ठाकरेंची या ठिकाणी सभा झाली आणि त्यानंतर आता या ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत आणि चांदिवलीमध्ये मनसेकडनं महेंद्र भानुशाली यांना उमेदवारी दिली गेलेली आहे. ते निवडणूक लढवत आहेत. मला सांगा कसा प्रतिसाद या ठिकाणी दिसतोय? कारण मनसेची भूमिका यासाठी सुद्धा महत्त्वाची आहे. महाराष्ट्रभर जे निवडणुका होत आहेत तिथं गद्दारीचा मुद्दा आहे. या मतदारसंघामध्ये तो मुद्दा तुमच्याकडे सुद्धा आहे आणि त्या गद्दारीच्या विरोधात लढण्याची संधी यावेळेला तुम्हाला दिलेली. 100% आमच्याकडे गद्दारीचा पण मुद्दा आहे. आमच्याकडे 25 वर्षापासून जनता जी त्रस्त झालेली आहे, जे जनतेला मूर्ख बनवलेलं आहे ना, ज्या पद्धतीने जनता आता हुशार झाली आहे, कंटाळलेली आहे या लोकांमधनं. आमच्याकडे बरेच मुद्दे आहेत. गद्दारी तर हा टॉप लेवलवर आहे आणि त्याच्यासोबत 20 वर्ष आणि 5 वर्ष ज्यांनी कामं नाही केलेत, लोक कंटाळलेले आहेत, तेही आमच्याकडे मोठा मुद्दा आहे. मला सांगा, ज्यांच्या विरोधामध्ये तुम्ही निवडणूक लढवताय ते दिलीप मामा लांडे हे खरं तर मनसेचे इथले महत्त्वाचे नेते होते. त्यांच्या या आव्हानाकडे तुम्ही कसं बघताय? आता ते इकडचे विद्यमान आमदार आहेत. बघा, मनसेचे नेते होते. मनसे हे फॅक्टरी, असे बरेच नेते बनवते मनसे, ठीक आहे ना. आता त्यांच्याकडे बघायचा काय प्रश्नच नाही. काम केलं नाही म्हणून आता विकासावर बोलत नाही. आता ते बोलतात बटेंगे तो कटेंगेवर. आता जनतेला एक मला वाटतं 100-200 माणसं ठेवले आहेत त्यांनी पगारावर आणि ते लोक फक्त घराघरात जाऊन सांगतायत बटेंगे तो कटेंगे. ओ नसीम खान आ जाएगा ना तो ऐसा फाड़ डालेगा, ऐसा फाड़ डालेगा. अरे तो 20 वर्ष आमदार होता, काय करून घेतला आपला? काहीच करू शकत नाही कोण. ती भीती जे दाखवत आहे ना, त्यांना हे समजत नाही की 20 वर्षात काय केलं नाही तर आता 5 वर्षात काय करून घेणार. कारण विकास केला नाही, काम केलं नाही, म्हणून लोकांना संधी भेटली की आता महेंद्र भानुशाली हा एक योग्य चेहरा आलेला आहे. म्हणून लोकांचा एवढा प्रतिसाद भेटतोय चांदिवलीमध्ये मला की त्या दोघांची झोप उडालेली आहे. म्हणून दोघांनी, एकाने टोपीचं राजकारण चालू केलं, एकाने तिलकचं राजकारण चालू केलं आहे. पण मी कामाबद्दल बोलतोय. मी कामाबद्दल जे माझ्या तुमचा काय मुद्दा आहे? कोणता एक असा प्रमुख मुद्दा आहे जो घेऊन तुम्ही जनतेमध्ये जाताय? साहेब, माझ्याकडे एक मुद्दा नाही चांदिवलीमध्ये. चांदिवलीमध्ये बरेच मुद्दे आहेत. आमच्या इथे लोकांना पिण्यासाठी पाणीच नाही.
आमच्या इथे सर्व्हिस सेंटरला पाणी आहे, लॉजिंग बोर्डिंगला पाणी आहे, टँकर माफियांना पाणी आहे, अनधिकृत कनेक्शन बरेच आहेत. पण आमच्या लोकांना पाणी नाही. जे आमदार बनवतात, जे खासदार बनवतात, जे नगरसेवक बनवतात त्यांना पाणी नाही. आणि आमच्या इथे ट्रॅफिकची मोठी प्रॉब्लेम आहे. आमच्या इथे RMC प्लांटचा खूप मोठा त्रास आहे. आमच्या इथे भट्ट्यांचा खूप मोठा त्रास आहे. आमच्या इथे कचरा पेट्या रस्त्यावर तुम्हाला दिसतील पण ते साफ नाहीत. पाऊस आला की आमच्या घरात गटाराचं पाणी येतो. चांदिवलीमध्ये 80% स्लम आहेत आता आमच्या चांदिवलीमध्ये. परंतु या दोघा आमदारांना ना कधी असं नाही वाटलं की गव्हर्नमेंटची एक स्कीम घेऊन येऊ आणि ते जे स्लममध्ये राहणारे, डोंगरावर राहणारे जे लोक आहेत, आता त्यांच्याकडे लाईट बिल आहे, सगळे विरोधात जे दोघं आहेत त्या दोघांनाही आमदारकी मिळालेली आहे. तुम्ही नव्यानं या सगळ्या संघर्षामध्ये उतरल्यात. मी त्या दोघांनाही विचारलं की मनसेचं तुम्हाला आव्हान वाटतंय का, विशेषतः दिलीप मामांना विचारलं. ते म्हणले की मनसेची काही फार ताकद मला दिसत नाही. तुम्ही कसं बघता या आव्हानात? कसं आहे ना, ते विसरलेत. मनसेची ताकद चांदिवलीमध्ये आहे म्हणून तुम्हाला 2009 मध्ये 50,000 मतं भेटले होते. तुम्ही विसरताय की मनसेने तुम्हाला इकडनं नगरसेवक बनवलं. तुम्ही विसरले की आमदारकीसाठी जे तडपड होत होते ना शिवसेनेमध्ये, ते तुम्हाला भेटत नव्हती म्हणून राजसाहेबांनी मनसे स्थापना केली आणि तेव्हा तुम्ही आमदार झालात. तुम्ही आमदार इकडे नाही झालात. तुम्हाला लालच होती की इकडे होत नाही म्हणून बाळासाहेबांकडे गेलात, उद्धव साहेबांच्या पक्षात. त्यांनी आमदार बनवलं तरी तुम्ही त्यांना काय दिलं? शेवटी गद्दारी. बाळासाहेबांना गद्दारी. आता एकनाथ शिंदे साहेबांबरोबर काय करतील ना हे तर देव जाणो. कारण आता 100% मी सांगतोय त्या दोघांना घरी बसायचं आहे. आम्ही 50-60% चालत होतो तर आम्हाला असं वाटत होतं की आमची गाडी पिकअप कशी पकडणार. पण आज राजसाहेबांनी जी सभा दिली आणि जे लोक आज हजारोच्या ताकदीने जे लोक उतरलेत आणि जो प्रतिसाद भेटलेला आहे, मी आपल्याला सांगतोय 23 तारखेला रेल्वे इंजन महेंद्र भानुशाली हा आमदार होऊन विधानसभेत पोहोचणार आणि हे चांदिवलीची जनता बनवणार. कारण त्यांना एक चेहरा भेटलेला आहे. एकदा माझ्या मायबाप जनतेने मला साथ द्यावं, रेल्वे इंजिनचा बटन दाबून मला विधानसभेत पाठवावं. मी तुम्हाला सांगतोय तुमच्या माध्यमातून की एकदा मला संधी द्या. जर मी तुमच्या विश्वासात खरं नाही उतरलो ना, मला तुम्ही ना या रस्त्यावर चालू देऊ नका. मी तुम्हाला शब्द देतोय. हा शब्द देऊन तुम्ही निवडणुकीला सामोरं जाताय. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. संवादासाठी जय महाराष्ट्र. थँक्यू. मनसे इसलिए लोगों को चाहिए क्योंकि लोगों ने महायुति को भी देखा, महाविकास आघाड़ी के नेता को भी देखा. वो सिर्फ एक ब्रांडेड पार्टी करके नोटों से वोट खरीदना चाहते हैं. चांदिवली विधानसभा मतदारसंघामधले हे मुद्दे आणि इथल्या या प्रतिक्रिया सांगतायत की इथली ही लढत ही काही सोपी नाही आहे. मागच्या वेळेला जी काटेकी टक्कर या मतदारसंघानं पाहिलेली आहे तशीच काटेकी टक्कर या वेळेला सुद्धा दिलीप मामा लांडे आणि नसीम खान यांच्यामध्ये होणार हे चित्र आता स्पष्ट आहे. त्यामुळे बहुभाषिकांच्या, बहुधर्मीयांच्या या मतदारसंघामध्ये या वेळेला कौल कुणाला, दिलीप मामांना की नसीम खान यांना, याचं उत्तर आपल्या सगळ्यांना 23 तारखेलाच मिळणार आहे. मुंबईमधला हा सगळ्यात चर्चेत असलेला असा मतदारसंघ ज्याच्याकडे मुंबईच नाही तर महाराष्ट्राच्याही नजरा लागलेल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल काय लागतो आपल्याला बघायचं आहे. मुद्दा विधानसभेचा या कार्यक्रमामध्ये आज चांदिवलीमधनं आपण इथेच थांबतोय. बघत राहा पुढारी न्यूजवरती मुद्दा विधानसभेचा. Thank you.